ओरिसामधील जगन्नाथपुरीच्या धर्तीवर बीड शहरातही श्री जगन्नाथ रथयात्रेचा उत्साह मोठ्या भक्तिभावात पाहायला मिळाला। शहरातील श्री श्री राधा गोविंद मंदिर इस्कॉन मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रथयात्रेत हजारो भाविकांनी सहभाग नोंदवून संपूर्ण बीड नगरीला भक्तिमय वातावरणात नाव घातले। ओरिसातील जगन्नाथपुरी येथील भगवान श्री जगन्नाथाची रथयात्रा हा जगातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध धार्मिक उत्सव। हा उत्सव दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला सुरू होतो आणि साधारणपणे 9 दिवस चालतो। या यात्रेत 3 स्वतंत्र रथ असतात। भगवान जगन्नाथ, मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासाठी हे रथ दरवर्षी नवीन लाकडांपासून बनवण्यात येतात। या रथ यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात। त्यानुसार बीडमध्ये देखील शनिवारी 19 जुलै रोजी शहरात भगवान जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी श्री श्री राधा गोविंद मंदिरातून या रथयात्रेला सुरुवात झाली। यात्रेचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा दीपाताई क्षीरसागर आणि नगरसेवक शुभम धूत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। इस्कॉन मंदिर अध्यक्ष विठ्ठल आनंद प्रभू आणि इस्कॉन मंदिर सोलापूरचे अध्यक्ष कृष्ण भक्त प्रभू यांच्या हस्ते भगवान जगन्नाथाची आरती करण्यात आली। त्यानंतर मंत्रघोषात रथाला मार्गस्थ करण्यात आले। या भव्य रथामध्ये भगवान बलराम, श्रीकृष्ण आणि सुभद्रा यांच्या अतिशय मनमोहक रूप असणाऱ्या सुंदर मूर्त्या विराजमान करण्यात आले होते। तर ही रथयात्रा शहरातील सावतामाळी चौक, माळवे, सुभाष रोड, जालना रोड मार्गे काढण्यात आली होती। या रथयात्रेमध्ये शहरातील अनेक भाविक सहभागी झाले होते। रथयात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे रथासमोर काढण्यात आलेल्या विविध सुबक रांगोळ्या आणि डोक्यावर तुलसी कलश घेऊन चालणाऱ्या महिला भक्तांचा समूह होता। हा सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी देखील केली होती। तर सायंकाळी ही रथयात्रा पुन्हा श्री श्री राधा गोविंद मंदिरात आगमन झाल्यानंतर भगवान जगन्नाथाची महाआरती करण्यात आली। रथयात्रेच्या यशस्वी आयोजनानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले। या संपूर्ण सोहळ्याची माहिती इस्कॉन मंदिरचे अध्यक्ष कृष्ण नामदास यांनी दिली।